घड्याळाची वेळ चुकली, पवारांची युती फसली. पुणे पिंपरीत भाजप ठरला दादा. बालेकिल्ल्यातच पवारांची कोंडी. चोवीस महापालिकांमध्ये सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपची विजयी घौडदौड पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतही कायम राहिली. एकीकडे भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी पुणे आणि पिंपरीत एकत्र आल्या, मात्र एकेकाळी या दोन्ही शहरांवर वर्चस्व असणाऱ्या पवारांच्या राष्ट्रवादीला पराभवाचा सामना का करावा लागला, पाहूया. अजित पवारांच्या बंडखोरीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. या फुटीमुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात ताकद विभागली गेली. त्यात पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र आल्या तरी फुटीच्या अनुभवामुळे भाजप विरोधी मतदार थेट काँग्रेसकडे वळले. भाजप विरोधी मतदार विखुरल्यानं भाजपला महापालिकेत फायदा, तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे, शंकर जगताप यांच्यासारख्या स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानं समीकरणं बदलली. पिंपरीत भाजपनं आणलेल्या मोठ्या प्रकल्पांमुळे मतदारांचं भाजपला झुकतं माप, तसंच विरोधक विखुरलेले असल्याचा फायदा थेट सत्ताधारी भाजपला झाला. दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीतील विसंवाद आणि जागावाटपावरून झालेला रस्सीखेच, तसंच बूथ लेव्हल यंत्रणेवर नसणारी मजबूत पकड यामुळे दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादीला फटका बसलाय. त्यामुळे दोन्ही महापालिकांवर भाजपनं एखादी सत्ता मिळवली आहे. आता पुणे आणि पिंपरीतील पराभवानंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.